ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचे दोन टाईप्स आहेत. दोन टाईप्स कुठले? सिस्टम आणि फंक्शनल टेस्टिंग. हे केव्हा परफॉर्म केली जाते सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग? जेव्हा बिल्ड काय होते? स्टेबल होते. म्हणजे स्टेबल झाली म्हणजे सॅनिटी टेस्टिंग काय झाली आपली? सक्सेसफुल झाली. मग आपण काय करतो? सिस्टम आणि फंक्शनल टेस्टिंग करतो. मग त्याच्यामध्ये बरेच टाईप्स आहेत. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग. युजेबिलिटी टेस्टिंग, सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग, सिक्युरिटी टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग. युजेबिलिटी टेस्टिंग काय असते? युजेबिलिटी टेस्टिंग इज ऑल्सो कॉल्ड एज ग्राफिकल युजर इंटरफेस और UI टेस्टिंग. म्हणजे आपल्याला फ्रंट एंड कसा दिसतोय ते टेस्ट करून पाहतो आपण. मग टेस्टर व्हॅलिडेट करतो. टेस्टर विल व्हॅलिडेट द स्क्रीन और ग्राफिकल युजर इंटरफेस ऑफ द ॲप्लिकेशन. मग टाईप्स आहेत त्या युजेबिलिटी टेस्टिंगचे पण. कुठले कुठले टाईप्स आहेत? एक GUI म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस और UI टेस्टिंग सिंपल. आणि सेकंड मॅन्युअल सपोर्ट टेस्टिंग. मॅन्युअली जो आपण टेस्टिंग करतो तो. ओके, सो ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये आपण काय टेस्ट करतो? फॉर एक्झाम्पल, ॲज अन टेस्टर वी डू व्हॅलिडेट लुक अँड फील. म्हणजे आपण एखाद्या ॲप बरोबर इंटरॅक्ट करतोय, यूज करतोय, तर तो कसा लुक आणि फील देतोय युजरला. दॅट इज अ व्हेरी मॅटर. ठीक आहे. म्हणजे कंपनीमध्ये कुठल्याही एखाद्या कंपनीने ॲप्लिकेशन डेव्हलप केला, मार्केटमध्ये लॉन्च केला, तर तो युजरला चांगला इंटरॅक्टिव्हनेस दिसतोय का ॲप्लिकेशन, तो इम्पॉर्टंट आहे. जर तो ॲप इंटरॅक्टिव्ह असेल, एखादा गेमचा ॲप घेतला आपण, गेम जर चांगला स्मूथ परफॉर्म होतोय, परफॉर्मन्स चांगला आहे गेमचा, फंक्शन्स व्यवस्थित रन होत आहेत, तेव्हा ते ॲप लॉन्च म्हणजे यूज करतील एंड युजर. तो ॲपच निव्वळ भंगार आहे, मग तो ॲप कोणी वापरणारच नाही. म्हणून तिथे लुक अँड फील मॅटर करतं. सो इन द GUI वी डू व्हॅलिडेट लुक अँड फील ऑफ द ॲप्लिकेशन. सेकंड, इझी टू यूज असायला पाहिजे. इझी टू यूज मध्ये कसे वेब एलिमेंट्स असतात. एखाद्या वेब पेजवरती वेब एलिमेंट्स असतात मल्टिपल, म्हणजे बटन्स असतात, टॅब्स असतात. एखादा तू पेमेंट्स ॲप्लिकेशन घेशील, ग्रोचा ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड असतं, SIP असतं, स्टॉक मार्केट असतं. तर तिथे तू इझी टू यूज असलं पाहिजे. तुला अंडरस्टँड झालं पाहिजे की बा हा बटन म्हणजे हा फंक्शन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी आहे, SIP साठी आहे, हा स्टॉक मार्केटसाठी आहे, पोर्टफोलिओ आहे, हे आपल्याला बघून कळलं पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं इझी टू यूज. थर्ड वन इज स्पीड ऑफ इंटरफेस. म्हणजे इंटरफेस किती ॲक्युरेटली स्पीड देतो आपल्याला आफ्टर क्लिकिंग एनी functionality in the grow application like mutual fund. How much time it take to reload, how much time it take for response. हे आपण कशात टेस्ट करतो? GUI टेस्टिंग. राईट. ओके, सो मग मॅन्युअल सपोर्ट टेस्टिंग मध्ये काय असतं? इन दिस टेस्टिंग ॲज अन टेस्टर वी आर व्हॅलिडेटिंग दी सेन्सिटिव्हनेस ऑफ द टेक्स्ट. एक्झाम्पल जर तू बघितला, कीबोर्ड असतो, तिथे क्लिक केला तर रिस्पॉन्समध्ये आपलं टेक्स्ट बॉक्स, बटन्स, टॅब्स, वेब एलिमेंट्स दिसतात. ते टेस्ट करतो आपण मॅन्युअली. आणि नंतर युजेबिलिटी टेस्टिंगमध्ये आपण टेस्ट केस डिझाईन पण करतो. मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आपल्याला टेस्ट केसेस लिहायला लागतात, त्यासाठी पहिले डिझाईन करावं लागतं, नंतर टेस्ट केसेस रिटर्न करावं लागतं, नंतर एक्झिक्यूट करतो आपण. ओके, सो this is the usability testing. Got it? Yes. And what are the system and functional testing? System and functional testing. Experiment त्यात आपण टेस्ट करतो व्हॅलिडिटी त्याची.
बरोबर. म्हणजे काय करतो आपण, तो बिल्ड ची मधली फंक्शनॅलिटी व्हॅलिडेट करतो आपण इंटरनल ऍप्लिकेशनच्या फंक्शनॅलिटी हा. हा इंटरनल फंक्शनॅलिटी काय करतो, टेस्ट करतो. मग त्याचे आपल्याला दोन टाइप्स आहेत सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंगचे. व्हॉट आर द टू टाइप्स? फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो फंक्शनल टेस्टिंग जे आहे, तो टेस्टर कुठल्या फंक्शनॅलिटी टेस्ट करतो त्याच्यामध्ये. ॲज अ टेस्टर वी आर व्हॅलिडेटिंग कोर फंक्शनॅलिटी ऑफ द ॲप्लिकेशन विथ रिस्पेक्ट टू इंटरनल फीचर्स. आता एखाद्या ॲप मधला इंटरनल जेवढे काही फीचर्स दिले ते टेस्ट करतो आपण फंक्शनल टेस्टिंग मध्ये. फॉर एक्झाम्पल ग्रो ॲप्लिकेशन, त्याच्यात म्युच्युअल फंड आला इंटरनल फीचर. त्याच्यात आपण क्लिक करतो म्युच्युअल फंडवर, कंपनीचे शेअर्स दिसतात, त्याला सिलेक्ट करतो, टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट दिसतो, अमाऊंट दिसतो, आणि मग नंतर आपण काय करतो, SIP इन्व्हेस्ट करतो, स्टार्ट करतो. ही झाली इंटरनल फंक्शनॅलिटी. सो ह्याच्याच अपोजिट नॉन फंक्शनल टेस्टिंग असतं, वेअर वी आर व्हॅलिडेटिंग दी फंक्शनॅलिटी ऑफ दी बिल्ड ऑर ॲप्लिकेशन विथ रिस्पेक्ट टू एक्सटर्नल फीचर. एक्सटर्नल फीचरचा एक्झाम्पल घेतला तर ग्रो ॲप्लिकेशनमध्येच आपण आफ्टर युझिंग URL फॉर दी ग्रो ॲप्लिकेशन, ब्राउझर इज ओपनिंग दी ॲप्लिकेशन ऑर नॉट, हे व्हॅलिडेट करतो. म्हणजे तू जर ॲप ओपन करत असशील तर ते लॉन्च होतोय का प्रॉपरली, URL लोड होते का, ते जर तू वेब पोर्टल म्हणजे सॉरी वेबसाईट थ्रू केला, ग्रोच्या डोमेनला हिट केला, तर URL प्रॉपर लोड होते का, होम पेजला डॅशबोर्डला लँड होते का. सो दोज आर दी नॉन फंक्शनल टेस्टिंग. तिथे फीचर नाही बघत आहे आपण, फंक्शनॅलिटी कुठले बघतो, एक्सटर्नल बघतो. ओके. सो फंक्शनॅलिटी टेस्टिंग मध्ये ॲज अन टेस्टर वी आर व्हॅलिडेटिंग कोर फंक्शनॅलिटी. हे तर तुला माहिती आहे. फंक्शनॅलिटी नावातच अर्थ आहे, फंक्शन टेस्ट करतो. म्हणजेच काय करतो, कोर फंक्शनॅलिटी टेस्टिंग करतो विथ द रिस्पेक्ट टू ॲप्लिकेशन ऑफ इंटरनल. आता फंक्शनल टेस्टिंगचे पण काही टाइप्स आहेत. व्हॉट आर दोज टाइप्स? इथे मी लिहिलं बघ. Behavioral coverage testing, input domain coverage testing, error handling coverage testing, backend coverage testing or database testing, service level coverage testing, and calculation based coverage testing. राईट. मग ह्यालाच असं लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्टमध्ये इथं BIEBSC असं केलं आहे. B स्टँड्स फॉर बिहेवियरल कव्हरेज टेस्टिंग. काय टेस्ट करतो आपण? इन दिस टेस्टिंग वी आर व्हॅलिडेटिंग द बिहेवियर ऑफ द ऑब्जेक्ट. वेब एलिमेंट्स म्हणजे जे काही फंक्शन्स आहेत, क्लिक केल्यानंतर कसं ऍक्ट होतं, कसं रिस्पॉन्स करतं. हा हा हा. राईट. म्हणजे आपण पेमेंटवर क्लिक केलं तर तिथे वेगवेगळे पेमेंटचे डोमेन दिसलं पाहिजे, इंटरफेसेस दिसलं पाहिजे, UPI पेमेंट, नेट बँकिंग. मग व्हॅलिडेटिंग द ऑब्जेक्ट्स और वेब एलिमेंट्स प्रॉपरली वर्किंग और नॉट, हे व्हॅलिडेट करतो. ऑब्जेक्ट्स प्रॉपर वर्क होतात का नाही. बिहेवियरमध्ये आपण पेमेंटवरती क्लिक करतो आणि तो कुठेतरी दुसरीकडे रिचार्जच्या ह्याच्यावरती चालला, म्हणजे तो कम्युनिकेट दुसऱ्या APIला चालला, मग त्याचा बिहेवियर पण रॉंग आहे, दुसऱ्या पेजला रिलोड होतोय. आणि तेच आपलं टेस्ट करायचं असतं. ऑब्जेक्टमध्ये इथं वेब एलिमेंट्स दिले, जसं की टेक्स्ट बॉक्स म्हणजे फर्स्ट नेमसाठी टेक्स्ट बॉक्स दिला आहे. आणि प्रॉपर्टीजमध्ये जर आपण बघितलं तो कसा झाला पाहिजे, फोकस किंवा अनफोकस झाला पाहिजे, किंवा अनेबल ऑर डिसेबल झाला पाहिजे. आता आपण फर्स्ट नेममध्ये आपण टाईप केल्यानंतर तो बॅकग्राऊंडमध्ये प्लेस होल्डरला जो नेम दिसतोय आपल्याला, फर्स्ट नेम बॉक्सच्या आतमध्ये, तो गायब व्हायला पाहिजे जेव्हा आपण टाईप करतो. तसंच बटन विजिबल किंवा डिसेबल असला पाहिजे. रेडिओ बटन्स असतात कुठे कुठे ऑन ऑफ साठी, ते क्लिक केलं की टॉगल ऑन ऑफ झाला पाहिजे. हे नॉर्मल बिहेवियरल टेस्टिंग मध्ये आलं. नंतर आलं इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग. व्हॉट इज इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग? आपण जे इनपुट टाकतो ते व्हॅलिड आहे का नाही ते चेक करत असतो. राईट. whatever we are passing the input in the input field area, we are cross verifying the length of input, validations of input,
Suppose we are inserting username or password in the password field. So there is a limit for password, like minimum 6 character, maximum 8 character, which is combination of Hmm. capital, small, digit, symbol, right? Special character. ते Yes. ते आपल्याला जर तिथे व्हॅलिडेट करायचं असेल तर इनपुटला आपण एखादी कंडिशन तिथे देतो, ते व्हॅलिडेट झाली पाहिजे. मग आता हो. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट दोन टाइप्स ऑफ इनपुट टेस्टिंग केली जाते, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, वी मेंटेन इनपुट डोमेन टेस्टिंग इन टू कॅटेगराइज. वन इज बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, सेकंड इज इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशन. हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, मी आताच तुला सांगून ठेवतो. तुला हे मी जेव्हा विचारलं ना, तुला हे सांगता आलं पाहिजे, किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुला हे विचारतात म्हणजे विचारतात. What is the difference between boundary value analysis and what is the difference between ECP? किंवा सेपरेटली पण तुला विचारू शकतात, what is meant by boundary value analysis. ओके, सो बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये आपण काय करतो, वी आर मेंटेनिंग द साइज अँड लेंथ ऑफ इनपुट विच वी आर पासिंग इन द ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला पासवर्डची लेंथ आपण स्पेसिफाय केली आहे मिनिमम 8 कॅरेक्टर. तर तो 8 कॅरेक्टरच्या वरी आपण इन्सर्ट करून बघतोय, तर ते घेतलं पाहिजे का? नाही घेतलं पाहिजे, नाही, जर नाही येणार. हा. राईट. मग ते आपण बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करून बघतो. 1 ते 10. आता सपोज आपण तिथे नंबरसाठी मोबाईल नंबरचा एक फील्ड प्लेस होल्डर दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 10 डिजिट पास करत आहोत, आणि हो. त्याला व्हॅलिडेशन्स काय काय असायला पाहिजे, ते एक तर 10 डिजिट नंबर असेल, राईट. आणि झिरो, हो. नुसते 0 डिजिट पण घेणार नाही, त्याच्यामध्ये सिम्बॉल्स येणार नाही. नाहीत, ते फक्त डिजिट फॉर्मॅट असतील. सो हो. वी आर व्हेरीफाईंग दोज बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. बाउंड्री मध्ये आपण तेच बघतोय की एक हे दिलेले आपण कंडिशन, म्हणजे 1 ते 10 मध्ये घेतलं पाहिजे, 1च्या खाली पण नाही, 10च्या वरी पण नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. पर्टिक्युलर साईज मेन्शन असते त्याची, रेंज स्पेसिफाय केलेली असते. ओके, सो व्हॉट इज द इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन नाव? व्हॉट डू यू थिंक? Maintaining data type. If we passing integer numericals, then that types will be integer. Or if we passing any name, or then that type will string. See, in equivalence partitioning, we are maintaining the data types of input. Okay, so we are validating the data types. We are passing it into the object, like example string integer. फॉर एक्झाम्पल युजर नेम अँड पासवर्डचा फील्ड दिलेला आहे, तिथे युजर नेम मध्ये हो. आपण मोबाईल नंबर टाकून नाही टाकू शकत. बघू शकतो का? नाही टाकू शकत. युजर नेम साठी नाही. टेक्स्टचा एक डेटा टाइप फॉर्मॅट आहे स्ट्रिंग म्हणून, तो आपण स्पेसिफाय हो. केलेला आहे. आणि नंबर जर आपण टाकला तर तो इंटिजरचा टाकून Integer. मोबाईल नंबरला, तर ते पास होणार. इफ वी आर विल टेक दी डेटा टाइप लाईक कॅरेक्टर, तर तो ऍक्सेप्ट करेल का नंबर मध्ये? नाही. ते फेल नाही. होऊन जाईल, राईट. हो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. आता इथे मी ऑब्जेक्ट पास आणि फेल असे 3 बॉक्सेस दिलेले आहेत. ऑब्जेक्ट दिलाय मोबाईल नंबर, 10 डिजिट त्याची पासवर्ड लिमिट आहे, 10 पेक्षा तो छोटा घेऊ शकत नाही, मोठा घेऊ शकत नाही. मेल मोठा आयडीचा डेटा टाइप स्ट्रिंग दिलाय, तो कॅरेक्टर घेणार नाही. मेल आयडीचा सिम्बॉल इंटिजर दिलाय, तो नल घेणार नाही. नल असला तर तो फेल जाईल. हो. So what is decision table technique? There is one more concept, decision table technique. Here we are validating the
input combination which are passing into the object. म्हणजे आता आपण एखादा टेबल, आता इथे तुला दिसत असेल डिफरंट काइंड ऑफ कॉम्बिनेशन दिलेला आहे. इथे आपल्याला रूल स्पेसिफाय केलेला आहे. युजर नेम मध्ये रूल 1 दिलेला आहे काहीतरी. लॉग इन पेज मध्ये तेच कंडिशन देतो आपण. एखाद्या युजर नेमला तो नंबर किंवा हे नाही घेऊ शकत. जर तो व्हॅलिड असेल, युजर नेम पासवर्ड व्हॅलिड असेल तरच लॉग इन करेल, राईट. नसेल तर तो फेल हो. जाईल. क्रॉस टेस्टर क्रॉस टेस्टिंग म्हणजे युजर नेम पासवर्ड एक व्हॅलिड आहे, पासवर्ड रॉंग आहे, लॉग इन होईल नाही. युजर नेम रॉंग आहे, पासवर्ड व्हॅलिड आहे, तरी लॉग इन होईल नाही. जेव्हा दोन्हीही व्हॅलिड असतील तेव्हाच काय होईल, लॉग इन होईल. लॉग इन. So third type of functional testing is error handling coverage testing. So looking towards this picture, what do you think, what kind of this error, where you have seen this kind of error? कुठे बघितलं असं वाटतंय? जर आपली एखादी वेबसाईट हे झाली म्हणजे नेटवर्क इश्यू आला किंवा चुकीची URL टाकली तर error. किंवा What do you think? But आता एरर हँडलिंग कव्हरेज टेस्टिंगचा मीनिंग काय आहे? ॲज अ टेस्टर इन एरर हँडलिंग कव्हरेज टेस्टिंग वी आर व्हॅलिडेटिंग द डिफरंट टाइप्स ऑफ एरर मेसेजेस. आता त्या एरर मेसेजेसची कोडही असतात, जसं की 4041 404 वगैरे. त्याचे मिनिंग्स असतात 200 201 200 म्हणजे ओके, सर्व म्हणजे स्टेटस कोड काय झाला, ओके, रिझल्ट दाखवतोय आपल्याला. बॅकएंडचा असेल तर 400 वगैरे. मग ते आता डिफरंट टाईप ऑफ स्टेटस कोड आहेत फॉर दी एरर्स. पण आता इथे काय, एररला हँडल करतोय आपण ॲज अ टेस्टर, तेव्हा आपण काय करतो, डिफरंट टाइप्स ऑफ एरर मेसेज असतात बिल्ड किंवा ॲप्लिकेशनच्या मध्ये, त्याला हँडल करतो. एक्झाम्पल लॉग इन पेज घे, ग्रो ॲप्लिकेशनसाठी. तिथे आपण पासवर्ड काय करतोय, रॉंग टाकतोय, तर एरर मेसेज काय दाखवलं पाहिजे, क्रेडेन्शियल लाईक पासवर्ड इज नॉट मॅचिंग ऑर इनव्हॅलिड पासवर्ड, असे मेसेज दाखवला पाहिजे. हो. इफ वी विल प्रोव्हाइड रॉंग इन्फॉर्मेशन टू द फेसबुक लॉग इन, तेव्हा हे आपल्याला अशा टाईपचं एरर येतं. म्हणजे रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं की आपल्याला सॉरी समथिंग वेंट रॉंग असा एरर येतं. फोर्थ टाइप ऑफ फंक्शनल टेस्टिंग इज बॅक एंड कव्हरेज टेस्टिंग और डेटाबेस टेस्टिंग. आता डेटाबेस टेस्टिंग तुला माहितीच आहे, काय करतो डेटाबेस टेस्टिंग मध्ये आपण डेटाला काय करतो, व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय करतो म्हणजे हा व्हेरीफाय करतो, व्हॅलिडेट करतो. दोन्ही एकच झालं. आता डेटाबेस टेस्ट करतो तर तेव्हा दोन्ही पण गोष्टी करतो आपण. फ्रंट एंड मध्ये डेटा टाकून पाहतो तर तो बॅक एंड मध्ये स्टोअर होतं का नाही ते बघतो. डेटाबेसला स्टोअर होतोय का आपण व्हॅलिडेट करून बघतो की करेक्ट डेटा स्टोअर झालाय का. हो. So in this back-end coverage testing, we just validate the activity stored or not in the database. That's it. And fifth, the task. Yes. Service level coverage testing. So in this testing, we are validating the sequential flow of the application. म्हणजे पूर्ण मेन मॉड्यूल टू सब मॉड्यूल आपण सगळं फ्लो काय करतो, व्हॅलिडेट करतो. हो. And sixth, last type of the functional testing is, in this testing we are validating arithmetic calculation. Okay, कॅल्क्युलेशन म्हटले तर तिथे आपल्याला तो प्रॉपरली आउटपुट दिला पाहिजे. रिचार्ज आपण करत आहोत, फॉर एक्झाम्पल पेटीएम मध्ये आपण रिचार्ज करतोय मोबाईल नंबरला, प्रोमो कोड मध्ये ऑफर्स असतात काही काही वेळेला, तिथे 10% डिस्काउंट दिलाय. मग आता रिचार्ज 200 रुपयाचा आहे, प्रोमो कोड अप्लाय केला, 10% डिस्काउंटने 20 रुपये डिडक्ट होऊन यायला पाहिजे 180 रुपीज. तिथे आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन टेस्ट करतोय, म्हणून त्याला म्हटले कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज टेस्टिंग. गॉट इट? येस.
सो इथेपर्यंत आपण फंक्शनल टेस्टिंग बघितले. फंक्शनल टेस्टिंगचे टाइप्स काय बघितले. आणि किती टाइप आहेत फंक्शनल टेस्टिंगचे टोटल. आणि फंक्शनल आणि नॉन फंक्शनलचा डिफरन्स बघितला. सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग बघितलं. युजेबिलिटी टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. राईट. सो हे कव्हर करून घेशील ब्लॅक बॉक्स, युजेबिलिटी टेस्टिंग आणि फंक्शनल टेस्टिंग. आफ्टर आपण नॉन फंक्शनल टेस्टिंग उद्याला बघूया. हो चालतं. चालतंय. हो. इथे मी स्टॉप करतो प्रेझेंटेशन.